नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर ॲक्च्युली आज आहे 26 फेब्रुवारी आणि आज महाशिवरात्री आहे। तर दिशूने आणि मम्मीने प्लॅन केला आहे की महाशिवरात्रीसाठी आपलं एक इथे जवळपास एक शंकराचं मंदिर आहे, नागणेश्वर मंदिर। ओके, तर आपल्या मागील काही व्हिडिओमध्ये आपण हे ऐकलं असेल की नागणेश्वर भजन मंडळ वगैरे, ठीक आहे। तर ॲक्च्युली आपलं इथे मोरबे गावामध्ये नागणेश्वर शंकराचं मंदिर आहे। तर तिकडे आज महाशिवरात्रीसाठी तिकडे खूप मोठी जत्रा वगैरे भरते। ओके, तर आता ॲक्च्युली आम्ही जस्ट चाललोय तिकडे आपल्या मंदिरामध्ये, ठीक आहे। तर ॲक्च्युली आपला आजचा जो व्हिडिओ आहे तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करेन की आपण जस्ट मंदिरामध्ये जाणार आहोत, तर तिकडे आपली जी पूजा अर्चना किंवा आपलं भजन आणि जी यात्रा वगैरे भरते, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर बघूया। काम करूया, इथून आता आपण राईट मारूया। इथे राईट जरा हे आहे, ठीक आहे। आता काम करू, इथून राईट मारू आपण। आता इथे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आता इथे जर आपण बघू शकतो थोडंसं मंदिर थोडंसं पुढे आहे आणि इथे जस्ट पार्किंग स्लॉट आहे। तर तिथे गाड्या पार्क करायच्या आहेत, तर मी तुम्हाला ते पार्किंगचा दाखवतो। हे आपलं पार्किंग आहे। तर आता आपण एक काम करू, आता पुढे जरा चालत जाऊ आणि मग जो आपला मंदिराचा जो परिसर आहे तो मी तुला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। आता जर आपण ते समोर बघायला गेलं तर समोर आपल्याला मंदिर दिसतोय। तर आपण आता जस्ट मंदिराकडेच आपण चाललो आहे। इथेही आपण पार्किंग करू शकतो आणि पार्किंग आपल्याला इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे असं नाही की ह्याच्यामध्ये पे अँड पार्क वगैरे आहे। तर इथे आपण पार्किंग करू शकतो। इथे बघा, आता जस्ट आपण ऑलमोस्ट मंदिराच्या इथे जस्ट पोहोचलो आहे, म्हणजे पार्किंगच्या इथून ॲटलिस्ट 1 मिनिटामध्ये आपण मंदिरामध्ये पोहोचतोय आणि हे आहे आपलं नागणेश्वर मंदिर। बघा, मी जस्ट तुम्हाला एक ओव्हरऑल जो आपला व्ह्यू आहे तो व्ह्यू मी तुम्हाला ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, बघून घ्या। आता इथे बघूया, आता इथे ॲक्च्युली काय माहिती आहे की आपल्या एक ताई आहेत, त्या आपल्या ओळखीच्या आहेत। तर त्याने आता ॲक्च्युली आपला जो हाराचा एक स्टॉल आहे तो हाराचा स्टॉल लावला आहे आणि आम्ही आता इथून ते हार घेतले
बसलेला आहे. आता इथे मागच्या बाजूला आपला एक यात्रा पण लागलेली आहे, तर ती मी तुम्हाला ते नंतर कव्हर करून दाखवेल. पण आता जस्ट आपण मंदिरामध्ये जरा प्रवेश करूया.
Thank you.
मुरली तुझी गोड कान्हा बंसी तुझी गोड रे मुरली तुझी गोड कान्हा। अशा प्रकारे आता आपण मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊन तर आलोय। तर आता जो आपला नेक्स्ट प्लॅन जो आहे तर तो नेक्स्ट प्लॅन आहे आपला आता इथे जत्रा जी आहे जत्रेमध्ये जाऊन तो एन्जॉय करण्याचा आता आपला प्लॅन आहे। तर मागे बघू शकतो आता ही आपली जत्रा भरलेली आहे तर आता आपण जस्ट तिकडेच चाललो।
कुठे साबुदाणा? नाही साबुदाणा नाही काय 5-15 मिनिट. प्रकारे आपलं आता जस्ट मंदिरात पण जाऊन झालंय आणि वगैरेची पण काय शॉपिंग वगैरे करायची असे होती तर ती पण शॉपिंग वगैरे पण करून झालेली आहे. तर आता जस्ट 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही शॉपिंग आणि दर्शन वगैरे करून आम्ही आता परत आलेलो आहे. तर आता जस्ट आलो आहे आपल्या पार्किंगकडे आणि पार्किंग करून डायरेक्ट आपल्या डायरेक्ट घरी. तर बघूया, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांमध्ये लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.